नमस्कार मंडळी. भिजणं चालू झालंय बघा आता आमच्यातलं. ऊस भिजवायचा झालाय. ही ऊस आहे आपला. ऊस भिजवायचा झालाय. आता ज्वारी भिजवायची. ऊसाच्या पाटाला बघा मिरच्या लावलेल्या आहेत. या पावसानं कुठं मिरच्या तरी आल्या व यंदा. बघा 10-12 झाडं आलेत. बघू शकता तुम्ही. हे काय इथली झाडं गेली ती पावसानं. हाय तर 10-12 झाडं ती भलती चांगली इथं. बघा किती तेज आहे. त्याला काय फवारणी नाही काय नाही तरी पण छान येतं. खाण्यापुरत्या मिरच्या निघतात बघा. ह्या का इथं पण आलेली नाही तर पाटाला लावलेली होती. बघा हे तर कसलं झाड डेरेदार झाले. बाजारात तर भलतं माळवं महाग आहे. 40 आणि 30 रुपये किलोच, ती पाव किलोच आहे. ज्वारीत पाणी घ्यायचं आहे आता. माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं. गुलाब जाई जुई मोगरा फुलवितोय. बघा ऊस भिजत झाला. घेतलंय आता पाटानं इकडं पाणी. काय झालंय, ह्या 8 तासाला वापलेली नाही ज्वारी, त्यामुळं ज्वारी इसकटली आणि पाणी सोडले. बघा ही दार राहत नाही म्हणून पनाट्या लावल्यात त्याला बुचुडी करून. कशी ज्वारी आमची छान आहे का. पलीकडून 2-4 सारं झालेत भिजवायचं. इकडे भिजवायची आता. दाट झाली जरा ज्वारी, त्यामुळं थोडी पातळ करावी लागते. की एक 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 ज्वारीचं हे ताट उपटावं लागते. मी जरा सपतळ होईल. दाट ज्वारीला पण येत नाही हो काय. बारीक लुंगा पडतोय. कशी छान आहे का. आठ तासाला वापलेली नव्हती ज्वारी म्हणून हे काय ह्याच्या ज्वारी आणलेली. गडी कोपऱ्याला इसकटली पाणी सोडले.